राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाच्या चर्चेला उधाण आलंय. मात्र ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटात जाणार का आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का देणार का, यावरचा हा विशेष रिपोर्ट. राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या गळाला. उद्धव सेना अलर्ट मोडवर. राज्यात शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर राबवलं जाण्याची चर्चा जोर धरतीये. त्यातच ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात प्रवेश करण्याबाबत पडद्यामागच्या हालचाली पूर्ण झाल्याची माहिती समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात नव्या भूकंपाची चर्चा रंगली. तर 9 पैकी 3 खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावाच आमदार संतोष बांगर यांनी केलाय. 2-3 खासदार माझ्या संपर्कामध्ये आहेत. मी त्यांना भेटलोय. त्यांनी मला सांगितलंय की संतोषराव, लवकरात लवकर आम्ही तुमच्याकडे येऊन तुमच्या मनासारखं होणार आहे. संजय राऊतच येणार आहे इकडे, तुम्हाला सांगतो. तिकडे कदरला आता त्याला माहीत झालं की तिकडे काही राहिलं नाही. त्याच्यामुळं संजय राऊतचीच एंट्री आमच्याकडे येणार आहे. संजय राऊत म्हणजे ह्या 6 मध्ये संजय राऊत पण आहेत म्हणायचे. संजय राऊत 100%च आहेत. नाही आल्याच्या नंतर तर उद्योग मंत्री उदय सामंतांनी तर पुढे जाऊन तब्बल ठाकरे गटाचे 8 ते 10 माजी आमदार आणि लोकसभा लढवलेले अनेक उमेदवार शिंदे गटामध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचा दावा केला. अनेक लोक ऑपरेशन शिवाय त्यांच्या संपर्कामध्ये आहेत आणि मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 8 ते 10 हे माजी आमदार देखील, उमेदवार देखील, खासदारकीला उभे राहिलेले उमेदवार देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत येतील. याच्यावर आजही माझा विश्वास आणि आजही मी ठाम आहे. मात्र ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असण्याची कारणं काय आहेत पाहूया. महायुतीला पूर्ण बहुमत मिळाल्यानं खासदारांना भविष्याची चिंता. केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार असल्यामुळे निधी मिळवण्यात अडचण. पक्ष आणि चिन्हाचा मुद्दा गौण ठरवत जनतेनं शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं. केंद्रात भाजपची सत्ता मिळाल्यास विकास कामांना गती मिळण्याची आशा. दुसरीकडे उद्धव सेना अलर्ट मोडवर आलेली आहे. ठाकरे गटाच्या लोकसभेतील सर्व 9 खासदारांनी पत्रकार परिषद घेत एकतेची वज्रमुठ आवळली. नवीन कार्यालय मिळालं, त्याचं आम्ही उद्घाटन केलं. तेव्हाही सगळे खासदारच होते. आत्ताही हे 9च्या 9 खासदार हजर आहेत इथे. 9 आता संजय दिना आता येतील 2 मिनिटामध्ये. आणि म्हणून आम्ही मुद्दाम सगळ्यांना एकत्र आणलं की ज्यांना कुणाला वाटतं त्यांनी अगदी व्यक्तिशः जरी बोललं तरीच राहिलं. आमची वज्रमुठ आहे, मजबूत. टायगर जिंदा आहे, तसे सगळे आहे तिकडे. आणि तिथं काही चढ उतार होऊ द्या, आम्ही सारे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहोत. कालच आम्ही आमच्या संसदेतल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि आमचे सगळे खासदार उपस्थित होते. ते 9 आकडा चुकीचा सांगतात, 7 आकडा चुकीचा सांगतायत. त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे. हां, ते कोणत्या गुंगीत आहेत हे त्यांनी एकदा समजून घेतलं पाहिजे. त्यांनी वैद्यकीय तपासणी पूर्ण केली पाहिजे स्वतःची, की ते कोणत्या गुंगीत आहेत हे लोक. 2.5 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंनी बंड केलं. त्यावेळेस उदय सामंतांसह अनेक आमदार हे उद्धव ठाकरेंच्या बैठकीला हजर होते. मात्र त्यानंतर हळूहळू त्यांनी गुवाहाटीला पलायन केलं. अगदी त्याप्रमाणेच दिल्लीत पत्रकार परिषदेला हजर असलेले खासदारही बंड करणार की ठाकरेंसोबत निष्ठा राखणार, याकडे आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आता आपण एकनाथ शिंदेंच्या सूचक वक्तव्याकडे वळूया. सर्वच माझ्या संपर्कात आहेत असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. तर शिवबंधन ज्याच्या हातात आहे तो कधीच इकडे तिकडे जात नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. माझ्या संपर्कात सगळेच आहेत. मी मुख्यमंत्री असल्यामुळे मुख्यमंत्री जेव्हा होतो त्यावेळेस देखील माझ्याकडे सर्व पक्षाचे लोक येत होते. आता मी उपमुख्यमंत्री आहे, माझ्याकडे नगर विकास विभाग आहे, माझ्याकडे गृहनिर्माण आहे, माझ्याकडे MSRDC आहे. त्यामुळे कामासाठी आणि शिवसेनेकडे जी खाती आहेत जी काय 10-12 त्यासाठी लोक माझ्याकडे येतात. त्यामुळे लोक संपर्कात असतात. शेवटी लोकांना विकास पाहिजे. आणि आज सुद्धा जी काही बातमी सकाळी एकदम सोडून दिली होती की शिवसेनेचे 6-7 खासदार फुटणार, बघा ना, हिंमत असेल तर फोडून दाखवा. पण आता शिवसैनिकाच्या संयमाचा
अंत बघू नका, कारण फोडाफोडी करायला लागलात तरी तुमचं डोकं फुटेल. आणि माझं तर आव्हान आहे, फोडाफोडी करायची असेल ना तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा, पोलीस बिलीस बाजूला ठेवा, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय बाजूला ठेवा, आणि हिंमत असेल, मर्दाची अवलाद असेल तर माझा एक तरी शिवसैनिक फोडून दाखव, मी तुझं नेतृत्व स्वीकारायला तयार आहे. दुसरीकडे संजय राऊत आणि नरेश मस्के या 2 खासदारांमध्ये जुंपलेली आहे. शिंदे गट हा भाजपच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे असा घणाघात राऊत यांनी केलेला आहे, तर त्याला मस्केने देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे. ठाकरे गट हा काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध आहे असा पलटवार मस्केने केलाय. हा जो आहे शिंदे गट हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे. तो कधी कापून टाकला जाईल. पोटामध्ये एक अपेंडिक्सची गाठ येते, ती गाठ आहे अपेंडिक्सची, ती हळूहळू सुचते आणि मग ती पिकते, ती फुटते किंवा कापून टाकली जाते. तेव्हा आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमचं अपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करतायत. जो भाजपला आलेला हा अपेंडिक्स आहे, त्याची तुम्ही काळजी घ्या. आज काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध शिवसेना उभाटा ठरलेली आहे. संजय राऊत बांडगुळाची भूमिका करतायत काँग्रेसच्या झाडावरती. संजय राऊत, आम्हाला जर तुम्ही अपेंडिक्स म्हणत असाल ते तर पोटात असतं, परंतु आपण उभाटा मूळव्याध करून ठेवलेली आहे आणि ते कुठे असतं हे मला सांगण्याची गरज वाटत नाही आहे. राऊत आणि मस्केंच्या जुगलबंदीनंतर वळूया पुढच्या राजकीय रिपोर्टकडे. महाराष्ट्रात वाढलेल्या मतदारांच्या आकडेवरून आता मोठा वाद निर्माण झालाय. राज्यातल्या प्रौढांच्या लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. नेमका काय आहे हा प्रकार आणि कोण आहे याला जबाबदार, यावरचा हा विशेष रिपोर्ट. महाराष्ट्रातील वाढीव मतदारसंख्येवरून वाद. प्रौढ मतदारांच्या संख्येपेक्षा चक्क मतदार अधिक. राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा. 7,000 नए वोटर एक बिल्डिंग में ऐड हुए. विधानसभा निवडणुकीला 2 महिने उलटले तरी महाराष्ट्रातल्या मतदारांच्या संख्येवरून वाद मिटायला तयार नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढलेल्या मतदारांच्या संख्येचा मुद्दा लावून धरलाय. महाराष्ट्रातल्या प्रौढांच्या लोकसंख्येपेक्षा राज्यातल्या मतदारांची संख्या जास्त असल्याचा खळबळजनक आरोप राहुल गांधींनी केलाय. महाराष्ट्र से पॉपुलेशन से ज्यादा इलेक्शन कमीशन कह रहा है कि वोटर्स है. दीज आर नॉट स्पेक्युलेशंस, दीज आर फैक्ट्स, एंड दिस इज नॉट आवर डेटा, दिस इज इलेक्शन कमीशन डेटा. लोकसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ. विधानसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ. इलेक्शन कमीशन हमें लिस्ट नहीं दे रही. राहुल गांधींनी याबाबत निवडणूक आयोगाला अनेक सवाल केले, ते पाहूया. महाराष्ट्रातील प्रौढ लोकसंख्येपेक्षा अधिक मतदार कसे? प्रौढ लोकसंख्या 9,54,00,000, मग 9,70,00,000 मतदान कसे? गेल्या 5 वर्षात 24 लाख मतदार वाढले. लोकसभेनंतर केवळ 5 महिन्यात 39 लाख मतदार कसे वाढले? विधानसभेपूर्वी वाढलेले मतदार कोण आहेत? लोकसभा आणि विधानसभेच्या मतदार याद्या फोटोसह द्या. राहुल गांधींच्या आरोपांना लिखित उत्तर देणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय. मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत आयोगाच्या वादग्रस्त कारभाराची ही पहिली वेळ नाही. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह फुटून बाहेर पडलेल्या शिंदे गटाला देण्यात आलं होतं. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही पक्ष आणि चिन्ह फुटून बाहेर पडलेल्या अजित पवार गटाला बहाल करण्यात आलं होतं. निवडणूक आयोगाच्या या दोन्ही निर्णयांना सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. या दोन्ही निर्णयांमुळे निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप करण्यात आला होता आणि आता मतदारांच्या संख्येबाबत आयोग वादात सापडले. मात्र यावरून फडणवीसांनी राहुल गांधींना टोला लगावला. प्रचंड त्या ठिकाणी मोठा पराभव त्यांचा होणार असल्यामुळे त्याचं कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न ते करतायत. मी वारंवार सांगतो की जोपर्यंत ते आत्मचिंतन करणार नाही आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढून घेतील
तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही. महाराष्ट्रातील वाढीव मतदारांच्या संख्येवर निकालानंतर सातत्यानं आरोप होत आहेत. विरोधक वाढीव मतदारांच्या याद्यांची मागणीही करत आहेत. मात्र निवडणूक आयोग डेटा का पुरवत नाही? पारदर्शक कारभाराच्या केवळ आणाभाका घेऊन चालत नाही, तर त्याला कृतीची जोड आवश्यक आहे. त्यामुळे आयोगानं लोकशाहीच्या सबलीकरणासाठी विरोधकांच्या शंकांचं निरसन करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर राहुल गांधींच्या आरोपांना निवडणूक आयोग काय उत्तर देतं ते बघणं महत्त्वाचं आहे. पुढे आता अजित पवारांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेच्या बातमीकडे. अजित पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीत तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही असा खोचक टोला अजित पवारांनी लगावलाय. लोकसभेत आम्हाला 1 जागा मिळाली तेव्हा आम्ही रडत नाही बसलो, असे अजित पवार म्हणाले. आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 17 जागा मिळाल्या, 31 जागा मिळाल्या नाही, त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही. आमची 1 जागा आली, आम्ही काय करायचं? अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता. त्यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते, आम्ही मेहनत घेतलेली होती, तुम्ही सगळे बघत होता. आता पुढच्या रिपोर्टकडे. करुणा मुंडे धनंजय मुंडेंची पाठ सोडायला तयार नाही. कोर्टातली लढाई जिंकल्यानंतर आता करुणा मुंडेंनी धक्कादायक दावा केलाय. धनंजय मुंडेच नव्हे तर पंकजा मुंडेंचंही मंत्रिपद जाणार असा दावा करुणा मुंडेंनी केलाय. नेमका काय आहे हा दावा आणि करुणा मुंडेंचा जीव कशामुळे धोक्यात आहे, त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. तोंड उघडलं तर मुंडे भावंडांना राजीनामा द्यावा लागेल. करुणा मुंडेंचा पंकजा आणि धनंजय मुंडेंना इशारा. करुणा मुंडेंच्या जीवाला धोका. धनंजय मुंडेंच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ काही केल्या संपायला तयार नाही असंच आता म्हणावं लागेल. कारण करुणा मुंडेंना महिना 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. त्यानंतर आता करुणा मुंडे अधिकच आक्रमक झाले आहेत. आपण तोंड उघडलं तर धनंजय आणि पंकजा मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार असा इशाराच त्यांनी दिलाय. एवढंच नव्हे तर वाल्मिक कराडच्या प्रकरणात करुणा मुंडेंनी काही धक्कादायक खुलासे केले. कराडला वाचवण्यामागे धनंजय मुंडेच असून मला इंदूरला पाठवताना कराडनं मारहाण केल्याचा आरोपही करुणा मुंडेंनी केलाय. आक्षेप नाही म्हणताय, पण तुम्ही काही दिवसांपूर्वी बोलताना म्हटलंय की मी तोंड उघडलं तर धनंजय मुंडेच नाही तर पंकजा मुंडे यांचा देखील राजीनामा दिला जाऊ शकतो. नेमकं काय ते काय इशारा? खूप सारे आहे पण मी आता तोंड उघडणार नाही क्योंकि मला मुद्दा भटकायचा नाही. पंकजा मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल. हाँ 100% द्यावं लागेल क्योंकि असं दोनों भाई बहिणींनी एक दुसऱ्याचे साठी कट कारस्थान रचलेले आहे. 3 महिने आले नाही होते. इंदोर होती मी, तो आले नाही होते. त्यावेळी आमची ओळख झाली होती. ते माझ्यावरती त्यावेळे पण प्रेशर आणि मारहाण केली होती त्यांनी प्रेग्नेंट असताना की तुम्ही परत जा इंदोर, आणि औरंगाबादतून मला मारून परत पाठवला होता इंदोर. पण वाल्मिक कराड इतके दिवस गायब होता, त्यावेळे त्यांची काय गेम केली की काय केला, त्यांना गायब केला. तोंड उघडणार होता तो काय आहे ते असं काय करू शकतात हे लोक. आधीच अनेक प्रकरणांमुळे अडचणीत असलेले धनंजय मुंडे यांना आता करुणा मुंडेंनीही घेरलंय. त्यात करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर 25,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत आणि यामुळेच करुणा मुंडेंचा घातपात होऊ शकतो. त्यांना सुरक्षा पुरवायला हवी अशी मागणी अंजली दमानी यांनी केली आहे. नाही, काल जे करुणा मुंडे म्हणाल्या की त्यांचा काही 25,000 कोटीचा घोटाळा त्या बाहेर काढणार आहेत आणि त्याचा पर्दाफाश करणार आहे, तर ते ऐकून जरासं पहिली काळजी वाटली की या स्त्रींना ते म्हणजे जगू देतील की नाही इतकी देखील भीती वाटली. आणि मला असं वाटतं की त्यांना सिक्युरिटी देणं गरजेचं आहे, कारण खरं तर त्यांनी एवढ्या बिनधास्तपणे बोलायला नको होतं, पण त्यांना सिक्युरिटीची मला वाटतं आता देणं गरजेचं आहे. सरपंच हत्याकांडानंतर वाल्मिक कराड सोबतचे संबंध, पीक विमा घोटाळा आणि युरिया घोटाळ्याचे आरोप ताजे असतानाच करुणा मुंडेंनीही काही धक्कादायक खुलासे केल्यामुळे
धनंजय मुंडेंचं टेन्शन आणखीनच वाढलंय. मात्र यामुळे करुणा मुंडेंचा जीव खरंच धोक्यात आहे का? असेल तर सरकार त्यांना सुरक्षा पुरवणार का? असे एक ना अनेक सवाल आता उपस्थित झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आता निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिणार आहेत. ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि निवडणूक अर्ज भरताना माहिती लपवली असल्याबाबत दमानी आता निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द करण्याची मागणी देखील दमानी करणार आहेत. दरम्यान बीड जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी पत्रकारांनाच दम भरला. दुसरा कोणताही प्रश्न विचारायचा नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी प्रश्नाला बगल दिली. याच्या पलीकडे कुठलाही प्रश्न मला विचारायचा नाही. पंकजा मुंडे सोडून जर तुम्ही काही विचारलं तर तुम्ही या जिल्ह्याला अजून खड्ड्यात घालणार. पंकजा मुंडे सोडून जर तुम्ही काही विचारलं तर तुम्ही या जिल्ह्याला अजून खड्ड्यात घालणार. बीड सरपंच हत्या प्रकरणातील आणखीन एक महत्त्वाची बातमी. वाल्मिक कराड प्रकरणाला आता वेगळाच ट्विस्ट मिळण्याची शक्यता आहे, कारण कराडच्या नार्को टेस्टची मागणी करण्यात आली आहे आणि या टेस्टमुळे कोणत्या बड्या धेंड्यांची नावं समोर येणार आणि कुणाची अडचण होणार यावरचा हा विशेष रिपोर्ट. आकाची नार्को टेस्ट करा. धसांची मागणी, कुणाचं टेन्शन वाढणार? बीड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट येणार. सरपंच हत्येशी संबंधित प्रकरणी मोक्का अंतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराड भोवतीचा फास आता आवळला जात असतानाच दुसरीकडे फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनी अशोक मोहिते या तरुणाला जीवघेणी मारहाण केली आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच तापलंय. तर फरार आरोपी कृष्णा आंधळेला पकडण्यासाठी आणि आकाच्या गँगचा माज उतरवण्यासाठी धसांनी आकाच्या नार्को टेस्टची मागणी केली. मी आका आणि त्याचे सर्व सहकारी यांची नार्को टेस्ट करायची सांगितलेली आहे. दुसरं असं आहे की 2 महिने झालं तरी कृष्णा आंधळे अजून फरार आहे. म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही. सरपंच हत्येला 2 महिने उलटून गेले, तर या प्रकरणात आतापर्यंत वाल्मिक कराडसह 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र अजूनही कृष्णा आंधळे पोलिसांना गुंगारा देतोय. त्यामुळे कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली. मात्र आरोपींकडून सत्य जाणून घेण्यासाठी वापरण्यात येत असलेली नार्को टेस्ट नेमकी कशी करण्यात येते पाहूया. नार्को टेस्टमध्ये सायको ॲक्टिव्ह या ट्रुथ ड्रग्सचा वापर, सोडियम पेंटोथॉल पासून इंजेक्शनची निर्मिती. हे ड्रग्स दिल्यानंतर आरोपी संमोहित होतो. आरोपीचं आत्मभान आणि कल्पनाशक्ती थांबते. या स्थितीत आरोपीला खोटं बोलणं अवघड जातं. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली नार्को टेस्ट केली जाते. वाल्मिक कराडनं पुण्यात शरणागती पत्करल्यानंतर त्याच्या नार्को टेस्टची मागणी करण्यात येत होती. मात्र कराडच्या शरणागतीला महिना उलटून गेल्यानंतरही त्याची नार्को टेस्ट करण्यात आलेली नाही. या उलट प्रशासनाकडून कराडचे लाड पुरवले जात असल्याचा आरोप सत्ताधारी आणि विरोधकांकडून करण्यात येत होता. मात्र आता भाजप आमदार सुरेश धसांनीच कराड आणि त्याच्या साथीदारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. त्यामुळे प्रशासन धसांची मागणी मान्य करून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा छडा लावणार की धसांची मागणी धुडकावून कराडचे लाड पुरवत राहणार याकडेही आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.